मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सतत विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी संजय शकुंतला पांडुरंग शिरसाट ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र। श्री प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक। प्रताप सरनाईक हे पुढची शपथ घेणार आहेत। काही क्षणांपूर्वी संजय शिरसाट यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। नव्यानं शिरसाट यांना मंत्रिपदाची संधी मिळते तर सरनाईक यांना सुद्धा या मंत्रिमंडळामध्ये पहिल्यांदा स्थान मिळते। मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सद्विवेक बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल। मी प्रताप इंदिराबाई बाबूराव सरनाईक ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भीम। फडणवीसांच्या या सरकारमध्ये प्रताप सरनाईक यांच्या रूपानं आणि संजय शिरसाट यांच्या रूपानं दोन नवे चेहरे मिळालेले आहेत। प्रताप सरनाईक आणि संजय शिरसाट यांनी नुकतीच मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। प्रताप सरनाईक हे अर्थातच शिवसेनेचं ठाण्यामधलं नेतृत्व आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत विश्वासू अशी प्रताप सरनाईक यांची ओळख आहे। 2009ला ओवळा माझिवडा मतदारसंघातनं ते आमदार झाले आणि त्यानंतर सलग 4 वेळा या मतदारसंघातनं त्यांनी विजय मिळवलेला आहे आणि त्यानंतर ठाण्यामधला हा जल्लोष, कार्यकर्त्यांचा उत्साह, आनंद आपण बघतो आहोत। ठाण्यामधली लाईव्ह दृश्य आहेत। ठाण्यामध्ये एकीकडे सरनाईक नागपुरात शपथ घेतलेली आहे त्यांनी आणि तिकडे ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांचा जल्लोष आपण अनुभवतो। लाईव्ह दृश्य आणि आता